नमस्कार. चला पटकन कमेंट करून सांगा, तुमच्या मनाचा रिमोट कंट्रोल पण तुम्ही दुसऱ्याच्या हातात दिलाय का? दुसऱ्यांनी स्तुती केली की आपण आनंदी व्हायचं आणि दुसऱ्यांनी काही म्हटलं की आपण लगेच दुःखी व्हायचं. स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यावरती कधीही अवलंबून राहू नका. या समाजाची आणि या जगाची रीत खूप वेगळी आहे. कारण खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा खूप जास्त स्पष्टीकरण आणि सफाई द्यावी लागते. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? भरोसा नाही का माझ्यावर? एकदा तर विश्वास ठेव. असं बोलून कितीतरी लोक तुम्हाला नेहमी धोका देऊन जातात. 100% खरं आहे. पाठ ही नेहमी आपली दणकट आणि मजबूत ठेवा. कारण की विश्वासघात, धोका आणि शाबासकी ही फक्त पाठीवरतीच मिळत असते. जास्त पारख करायची सवय असेल ना तर आपलं कोणीच होऊ शकत नाही. आणि जर आपण दुसऱ्यांना समजून घेतलं ना तर कोणीच परक होऊ शकत नाही. आनंदच आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. आयुष्य हे नेहमी जर तुम्हाला शांततेत आणि सुखी समाधानी जगायचं असेल तर या 4 गोष्टी आत्ता या क्षणापासूनच तुम्ही बंद करा. सगळ्यात पहिली गोष्ट, भूतकाळामध्ये जगणं थांबवा. दुसरी गोष्ट, सगळ्यांना खुश करायच्या मागे लागणं बंद करा. तिसरी गोष्ट, स्वतःला दुसऱ्यापेक्षा कधीही कमी लेखू नका. आणि चौथी गोष्ट, की आजूबाजूच्या लोकांपासनं कितीही जवळची माणसं असली ना तरी पण त्यांच्यापासनं जास्त अपेक्षा करणं थांबवा. नेहमी पैसा जपून वापरायला शिका. पैसे आपल्याकडे जतन करून ठेवायला शिका. कारण आज जर तुम्ही पैशाची बचत करायला शिकले ना तर उद्या हा वाचवलेला पैसाच तुम्हाला तुमच्या संकटाच्या काळात वाचवेल आणि तुमची मदत करेल. तुम्हाला कोणापुढेही हात पसरायची वेळ येणार नाही. भूतकाळात केलेल्या चुका आपण पुसून टाकू शकत नाही किंवा त्या बदलूही शकत नाही. पण आताचा जो वर्तमान काळ सुरू आहे आणि येणारा जो भविष्य काळ आहे त्यासाठी मेहनत करून आपण आपला येणारा काळ हा नक्कीच चांगला बनवू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त भूतकाळामध्ये केलेल्या चुका आपण पुन्हा रिपीट करणार नाही यावरती नेहमी लक्ष द्या. प्रचंड मेहनत करून आणि इमानदारीने पैसा नक्कीच कमवा. पण त्या पैशाचा घमंड कधीही करू नका, गर्व कधीही करू नका. कारण पैसा जोपर्यंत तुम्ही असता ना तोपर्यंतच तो तुमच्याबरोबर असतो आणि आपल्याला पैशामुळे कधीही कमीपणा येत नाही. पण आपण जेव्हा वरती निघून जातो ना तेव्हा तो पैसा आपण कधीही सोबत नेऊ शकणार नाही. कसं असतं ना, कुणाचं कौतुक करायला आणि कुणाची माफी मागायला खूप मोठं मन लागतं. ते सगळ्यांकडेच नसतं. तुम्हाला कोणाचं कौतुक करता येत नसेल ना, तर गप्प बसा. पण कुणाला वाईट बोलून त्याचा अपमानही कधी करू नका. कारण की अपमान ही एक अशी गोष्ट असते ना, जी आपल्याला संपूर्ण व्याजासोबत परत मिळत असते. उच्च पदाची डिग्री आपण कुठल्याही विद्यापीठातून घेऊ शकतो. पण जे संस्कार असतात ना, ते आपल्याला आपल्या घराकडून, आपल्या कुटुंबाकडूनच मिळत असतात. आता ज्याने आपल्याला चोच दिलेली आहे ना, तो आपल्याला चारासुद्धा खायला देईलच. यावरती विश्वास नक्की ठेवा. नेहमी धीर धरा, कधीही धीर सोडू नका, निराश होऊ नका. कारण ज्याने आपलं नशीब लिहिलेलं आहे ना, तो सगळ्यात मोठा जादूगार आणि सगळ्यात मोठा लेखक आहे. त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवा. ज्या लोकांना आपल्यावरती जळफळाट होतो ना, त्यांचा आपण कधीही तिरस्कार करू नका. कारण ही तीच लोकं आहेत, ज्यांनी हे मनापासून स्वीकार केलेलं असतं, की तुम्ही त्यांच्यापेक्षा बलवान आहात. नेहमी प्रार्थना करताना सकारात्मक मन ठेवून प्रार्थना करा. आपल्याला जे पाहिजे असतं ना, ते आपल्याला नक्कीच मिळतं. कारण प्रार्थनेमध्ये प्रचंड शक्ती असते. जी माणसं दुसऱ्यांना नेहमी मदत करतात ना किंवा दुसऱ्यांचं चांगलं करण्यासाठी झटत असतात, त्याच व्यक्तींना सगळ्यात जास्त अडचणींचा सामना करावा लागतो, संकटांना सामोरं जावं लागतं. कारण की हे तर अगदी परमसत्य आहे. ज्या झाडाला जास्त गोड फळं असतात ना, त्यालाच सगळ्यात जास्त दगडं मारली जातात. मुंगी पाव में घुंगूर बांधे वो भी अल्लाह सुनता है. तर मग देवाला अशा लोकांचं पण बोलणं ऐकू जातं जे लोक कधीही बोलू शकत नाही. देवाच्या प्रत्येक निर्णयावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि खुश राहिलो पाहिजे. कारण देव आपल्याला त्याच गोष्टी देतो ज्या आपल्यासाठी चांगल्या असतात. आधी एक व्यक्ती मला खूप प्रिय होती, पण देवाने तिला माझ्यापासून दूर केलं. तेव्हा मला खूप दुःख झालं होतं की देवाने या व्यक्तीला माझ्यापासून का तोडलं असेल. माझी सगळ्यात आवडती व्यक्ती होती, हिच्याशिवाय तर मी जगूच शकत नव्हतो. पण ज्या व्यक्तीसोबत आपण आयुष्यभर भविष्य काळामध्ये सुखी राहू शकत नाही ना, त्या व्यक्तीला हे ब्रह्मांड आणि हा देव तुमच्यापासून नक्कीच दूर करतो.
म्हणून जे काही कधी आयुष्यामध्ये घडतं ते चांगल्यासाठीही असतंच. म्हणून ईश्वराच्या या निर्णयावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. वाऱ्याची दिशा ही कधीही एकच राहत नाही. वाऱ्याची दिशा ही सारखी बदलत असते. आज उजवीकडे तर उद्या डावीकडे, आज पुढे तर उद्या मागे. म्हणून आज जर आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे, प्रचंड चिंता आहे आणि आपण संकटात अडकलेलो आहे, तर धीर कधीही सोडू नका. आज आलेलं संकट नक्कीच टळेल आणि उद्या सुखाचा दिवस हा नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे आशा आणि धीर हा कधीही खचू देऊ नका. चांगले केलेले कर्म, देवाच्या पुढे जोडलेले हात आणि मनापासून केलेली ही प्रार्थना कधीही वाया जात नसते. उशीर का लागेना, पण देव सगळ्यांची प्रार्थना नक्की ऐकतो. त्यामुळे आपला दृढ श्रद्धा आणि विश्वास हा नक्की टिकवून ठेवला पाहिजे. विनाकारणच्या रील बघण्यामध्ये कधीही स्वतःचा वेळ वाया घालवू नका. कारण आजकाल नाती जी असतात ना, ती माणसं जोडल्याने नाही, तर पैसा आणि प्रतिष्ठा जोडल्याने बनतात आणि टिकूनही राहतात. कुणीही आपोआप आणि वेळ आल्यावरती यशस्वी होतं असं कधीही नसतं. वेळेचा योग्य वापर आणि किती मेहनत आपण करतो त्यावरती आपली सफलता आणि यश अवलंबून असतं, हे नेहमी लक्षात असू द्या. जिवंत असताना जेवढी किंमत आणि कदर करता येईल ना, प्रेम करता येईल ना, तेवढं करा. कारण की मेल्यानंतर तर आजूबाजूची परकी माणसंसुद्धा तिथे रडायला येतात. एखादी व्यक्ती कधीही आपलं दुःख कुणाला सांगत नसेल, तर याचा अर्थ असा कधीच नसतो की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाहीये. तो व्यक्ती दुःखी असतो, पण त्याला हे कळून चुकलेलं असतं, की या जगासमोर आपली पीडा मांडण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. आणि याचाही अनुभव त्या व्यक्तीला पुरेपूर आलेला असतो, की आजकाल घरामध्ये कुणाच्या मलम नसला तरी मीठ मात्र नक्की असतं. जो माणूस नेहमी दुसऱ्याच्या आनंदाचाच विचार करतो ना, किंवा दुसऱ्यांची खूप जास्त कदर करतो, प्रेम करतो, तोच या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त एकटा पडलेला असतो. जेव्हा त्याच्यावरती वेळ येतो ना, तेव्हा त्याच्या पाठीवरून हात फिरवायला, त्याची साथ द्यायला कोणीही त्याच्याकडे नसतं. स्वप्न पूर्ण करायची असतील ना, तर आपल्या ध्येयासाठी आपण जिद्दीने वेडं बनलं पाहिजे. कारण की झोपून, आळस करून आणि नुसता विचार करून आपली स्वप्न कधीही पूर्ण होत नसतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ती हालचाल आणि मेहनत नक्कीच करावी लागते. आता ही जी गोळी आहे ना, ती तुम्ही पटकन घेऊन घ्या. त्या गोळीचं नाव आहे, "मला नाहीये रोग, काय म्हणतील लोक." आपल्याला जे आवडतं ना, तेच आपण करायचं. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, मी त्याच्या मनानुसार वागू का, याच्या मनानुसार वागू का? लोकांचा जर जास्त विचार कराल ना, तर तुम्हाला कायम दुःखच मिळत राहील. म्हणून स्वतःच्या मनाप्रमाणे जगा, स्वतःला जे आवडतं ते करा, तुमचे चांगले छंद जोपासा. मी किती आदर्श आहे, मी किती आज्ञाधारक आहे, हे लोकांना दाखवण्याची काहीही गरज नाही आहे. कारण तुम्ही कितीही चांगले वागले ना, तरी पण कुणाच्या ना कुणाच्या नजरेमध्ये तुम्ही वाईट नेहमी असताच. त्यामुळे आपल्याला जे आवडतं तसं जगून राहण्यामध्येच भलाई आहे. कितीही कडकडीत उन्हाळा तापू द्या, पण समुद्र हा कधीच आटत नाही. तसंच आपल्यामध्ये इतकी सहनशक्ती ठेवा, की कुणी आपल्याला काहीही बोललं ना, तरीही त्याचा काहीही परिणाम आपल्यावरती होऊ देऊ नका. त्रास देणारी, छळणारी आणि वाईट लोकं जर बोलून सुधारले असते ना, तर कृष्णाने महाभारत हे कधीच घडू दिलं नसतं. म्हणून वाईटांच्या मागे लागू नका आणि ज्याला ऐकायचंच नाहीये ना, त्याला समजवण्याचा प्रयत्न कधीही करू नका. आपल्याकडे काय आहे ना, त्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. माझ्याकडे काय नाहीये, मी किती दुःखी आहे, सगळ्यात जास्त दुःख मलाच मिळालंय. देवाने तर माझ्याकडे काहीच चांगलं दिलं नाहीये. या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपल्याकडे काय चांगलं आहे आणि आपल्याला किती चांगलं आयुष्य मिळालंय, याच्यावरती लक्ष केंद्रित करा. कारण आपण जे चांगलं आयुष्य आज जगतो आहे ना, ते कोणत्यातरी दुसऱ्या माणसाचं स्वप्न आहे. म्हणून जे मिळालंय, जसं मिळालंय त्यामध्ये समाधानी आणि खुश राहा. आजची माहिती, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, तर या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.